तुमचं स्वप्न मोठं आहे ना? सक्सेसफुल व्हायचंय? स्वतःचं घर, स्वतःची गाडी आणि वीकेंड्सला गोवा ट्रिप्स. मग प्रश्न असा आहे, काम कुठे आहे रे भाऊ? प्लॅन तर सॉलिड असतो. माझं फ्युचर अगदी इलॉन मस्क सारखं असणार. पण आत्ताच उठायला कंटाळा येतो. आपण सगळं ठरवतो, रुटीन, गोल्स, जिम प्लॅन, जर्नलिंग, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजतो आणि आपलं ब्रेन म्हणतं, आज सुट्टी दे ना बाबा. एकटाच नाही आहेस, आपण सगळे ॲम्बिशियस आळशी स्पीसीसचे प्राऊड मेंबर्स आहोत. मग गिल्ट सुरू होतो, माझ्यात पोटेन्शियल आहे पण मी काहीच करत नाही. हे गिल्ट काही दिवस टिकतं, मग तेच गिल्ट हळूहळू एक्सेप्टन्स बनतं. काय आहे, मी थोडासा आळशी आहे म्हणत आपण वर्षानुवर्ष तोच रेझोल्यूशन रिपीट करतो. पण इथे एक गडबड आहे. आपण आळशी नाही, आपण इनर्शियामध्ये अडकलेलो आहोत. हो, तेच न्यूटनचं लॉ. अ बॉडी ॲट रेस्ट स्टेज ॲट रेस्ट अनलेस ॲक्टेड अपॉन बाय फोर्स. आपण काहीच सुरू करत नाही कारण आपल्याला ते सुरुवातीचा धक्का देणं कठीण वाटतं. आणि मग आपण टिकटॉक स्क्रोल करतो, रील्समध्ये मोटिवेशन शोधतो, पण रिमोट अजून हातातच असतो. पण सिक्रेट सांगू, तुला ह्यूज स्टेप घ्यायची गरज नाहीये. हे इनर्शिया तोडायचे 2 उपाय आहेत. स्टेक्स कमी कर. 5000 शब्दांचं एसे लिहायचं आहे? नको रे, फक्त 50 शब्द लिही, बस. 2 मिनिट रूल म्हणजे काय? काय करायचं वाटतंय ते फक्त 2 मिनिट कर. रूम साफ करायची आहे? एका गाण्याच्या ड्युरेशनपर्यंत कर. गाणं संपलं, काम थांबव. पण शक्यता आहे तू थांबणार नाहीस, कारण वन्स यू स्टार्ट मोमेंटम येतो. सुरुवात करणं म्हणजे ढकललेली बॉल टेकडावर. सुरुवात करताना जोर लागतो, पण एकदा गती आली की तेच काम सोपं वाटतं. म्हणूनच ॲम्बिशियस असणं चांगलं आहे, पण ते कामात बदलायचं असेल तर पहिला स्टेप छोटा ठेवा. डोंट वेट फॉर मोटिवेशन. डोंट वेट फॉर जानेवारी 1. जस्ट 2 मिनिट्स. बिकॉज तुमचं फ्युचर तुमच्याच हातात आहे आणि सध्या तो हात इंस्टाग्रामवर स्क्रोल करत बसलाय. हा व्हिडिओ बंद केल्यानंतर फक्त एक गोष्ट कर. ते काम सुरू कर, फक्त 2 मिनिट तरी. बाकी मी आहेच मोटिवेशन देण्यासाठी. लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीही लेझी लेजंड असाल तर कमेंटमध्ये आय रिलेट लिहा.